थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा जास्वंदावर आहे. तर बघू शकता तुम्ही, हे माझं जास्वंद आहे ना, तर खूप पिवळं पडलेलं आहे. कारण त्याला आहे ना ऊन पण खूप कमी लागतं इथं. आणि त्याला म्हणजे व्यवस्थित खत वगैरे पण नाही, पण आणि त्याला काय झालं तेच कळत नाही आहे. म्हणून एक छानसा असा घरातला म्हणजे आपल्या किचनमध्ये असणाऱ्या 1-2 वस्तू वापरून छान असं एक खत बनवलेलं आहे. आणि ते कुठलं आहे आपण पुढे व्हिडिओत बघू. तर नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. बघू शकता तुम्ही, हे असं जास्वंदाचं झाड आहे, तरी मी हे पूर्ण मोकळं करून घेणार आहे. आपले तर शेणखत वगैरे भरपूर आहे, बाकीचे पण खतं भरपूर आहेत. पण हे जास्वंद काही जमत नाही आहे, कारण इथं आहे ना म्हणजे वर हे आहे त्याच्या आवळ्याचं झाड आहे आणि ते कधी चुकून आवळ्याच्या झाडाकडे लागलेलं आहे गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या गार्डनमध्ये जागाच नाही आहे. तर मी हा आता प्रयत्न करून बघणार आहे. म्हणजे पूर्ण जास्वंद इतकं छान फुल आहे ना, याचं जर याला फुल आलं ना मी तुम्हाला दाखवेल. आपल्या बाकीच्या जास्वंदासारखं याचं फुल नाही आहे, वेगळंच फुल आहे हे. तर मी तुम्हाला दाखवेल नक्कीच ते पण. आणि याच्या मागं पण एका व्हिडिओत आहे त्याला. तर त्याला पहिल्यापासून म्हणजे ते लागल्याच चुकीच्या जागी गेलेलं आहे माझ्याकडून ना. तर असं कधी-कधी होतं आपल्याकडून की आपलं शक्य नसतं उन्हात आपण झाड ठेवूच म्हणून, आणि तिथं ऊन येईलच म्हणून असं शक्य होत नाही कधी-कधी. तर त्यासाठी हा उपाय खूप छान आहे. तर तो कुठला आहे आपण बघूया. तर आधी पूर्ण असं छान आपण मोकळं करून घेऊ त्याचंवालं. आणि व्यवस्थित त्याची माती-बिती उकरून घेतली ना, की मग खत लवकर लागू होतं. तर अशा प्रकारे आपण छान असं हे करून घेणार, काढून घेणार आहे माती. जेवढी शक्य असं त्यांचे कुंडीतले झाडं आहेत त्यांना तर बऱ्यापैकी कुंडी मोकळी करावी लागते, कारण कुंडीत जास्त हे नसतं ना, तर गारवा म्हणजे मुळे खूप वाढतात. तर हे असं हे एक आहे मोठं, पण याला आता याचं खोड मोठं आहे, पण हे पण तिथंच आहे म्हणजे त्याच्यावर पण आवळ्याचंच झाड आहे. तर बघू शकता याला येतात फुलं थोडे-थोडे. ह्याला पण जास्त प्रमाणात कळी लागत नाही. मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं की ह्या जास्वंदाला इतकी दाट आणि इतकी छान कळी लागती. पण हे पण खूप मोठं आहे, तरी पण इतकं पिवळं पडलेलं आहे बघा. तर याला काही मी आता उपाय नाही केलेला. ह्या अशा कळ्या पण आहेत त्याला. याला काही मी आता उपाय नाही केलेला, मी नंतर करणार आहे. पण आता सध्या ते छोटंसं जे जास्वंद आहे ना, त्याला खूप छान फुलं येतात म्हणून मी त्याच्यावर उपाय करणार आहे. तर चला आपण बघूया कुठलं खत मी वापरलेलं आहे. तर एकदम साधं सोपं हे आहे चहा पावडर. तर चहा पावडर वापरून आपण झाडासाठी खत तयार करणार आहोत. तर तुमचं झाड केवढं आहे त्याच्यानुसार घ्या, कारण ही चहात वापरलेली चहा पावडर नाही आहे, ही डायरेक्टली आपण वापरणार आहोत. म्हणजे ही जी खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप कडक आहे आता ही. तर त्यामुळे आपण तुमचं जेवढं झाड आहे तेवढंच घ्या. आणि कुंडीतल्या झाडाला तर कमी प्रमाणे वापरा, कारण त्याच्यात खूप छोटी जागा असते. आणि त्यामुळे तर हे बघू शकता तुम्ही, हे आहेत केळाची सालं. तर हे दोन्ही मिळून मी टाकणार आहे. तर माझं झाड छोटं असल्यामुळे मी अर्धा चमचा चहा पावडर घेणार आहे. तर तुमचं झाड केवढं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. शक्यतो कमीच घ्या, कारण अजून पाऊस पण एवढा हे नाही झालेला, जास्त पडलेला नाही आहे, उष्णच वातावरण आहे. पण लवकर लागू होईल. आणि मी म्हणजे पाणी जास्त पाण्याची काळजी घेते त्यामुळे. तर जसं आपल्या शक्य असेल तसंच ते टाकावं लागतं. तर बघू शकता तुम्ही, मी एवढीच अशी चहा पावडर टाकणार आहे, कारण चहात वापरलेली चहा पावडर वेगळी असते आणि ही जी आहे ही आपण डायरेक्ट वापरलेली ही वेगळी, कारण ही खूप कडक असणार आहे. तर आणि आपलं झाड पण तेवढं मोठं नाही आहे, तर त्यासाठी मी थोडीशी चहा पावडर टाकून नंतर हे केळीचे सालं त्यावर टाकून देणार आहे. तर बघू शकता हे वाळून पण टाकले. आणि याच्या जागी तुम्ही बटाटा पण घेतला ना, बटाटा जेव्हा आपण खिचडीला वगैरे चिरतो, तर ते बटाट्याचे सालं पण तुम्ही वाळवून त्याची पावडर केली ना, ती पण छान होते. किंवा तसे सालं जरी तुम्ही पुरले तर ते पण अतिशय उत्तम होतं. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी केळीची सालं टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण याच्यात हे टाकणार आहोत माती छान, आणि नंतर पूर्ण पाणी टाकणार आहोत, जेणेकरून त्याचं पूर्ण झाड आपलं म्हणजे ते जे खत आहे भिजत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं आहे. म्हणजे काय होतं, लवकर लागू होतं पाण्याने. आपण तसं टाकून आणि पुरून दिलं की मग ते लवकर लागू नाही होत, मग ते कधी सडणार आणि कधी काय होणार. पाणी टाकलं की ते बरोबर ते केळीची सालं वगैरे सडून आणि मस्त त्याला असं पोषक सगळं हे भेटतं. तर छान असं आपलं झाड फुटायला मदत होते. तर आता आपण बघूया, ह्याच्यानंतर मी तुम्हाला तर दाखवेलच किती छान फुटलेलं आहे. आणि मी म्हणजे जे माझे जे बाहेरचे आहेत ते मी तुम्हाला उद्या दाखवेलच. मी त्या जास्वंदालासुद्धा हे खत मी दिलं होतं. तर ते जास्वंद तुम्ही आता ते थंबनेलमध्ये आहे बघा, पिवळ्या कलरचं फुल आहे. तर त्याला पण मी दिलं होतं, पण तेव्हा काय माझ्या डोक्यात नाही आलं की व्हिडिओ करावा म्हणून. तर आता म्हटलं चला याच्यावर एक आपण व्हिडिओ बनवू, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण माती लावून घेतलेली आहे. आणि छान असं पाणी, आता जोपर्यंत त्याच्या मुळापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत पाणी टाकून घ्यायचं. कारण काय होतं, आपलं खत लवकरात लवकर लागू होतं आणि झाड आपलं छान फुटायला मदत पण होते.
तर अशा प्रकारे आपण पाणी टाकून घेणार आहोत. तुम्हाला तर माझ्याकडे जाळी वगैरे नाही आहे, कारण मी व्हिडिओ वगैरे बनवायचे म्हणून असे काही झाडं लावलेले नाही आहेत. हे मी आत्ता बनवायला लागलेले आहेत व्हिडिओ, त्यामुळे मी काही साहित्य आणलेलं नाही आहे. आणि मी व्हिडिओ मला आवडतात, झाडाची आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते. आणि एक मनाला आनंद वाटतो म्हणून बनवते, असं काही नाही. आणि खर्च तर करायला सध्या तरी परवडत नाही आहे, त्यामुळे सध्या काही खर्च नाही करणार. बघू आपण पुढे. तेही आणू पूर्ण किचनचं म्हणते ते आपलं गार्डनचं साहित्य पण आणू आणि त्या ग्रो बॅग ज्या असतात त्या पण आणणार आहेत आपण छान छान. तोपर्यंत सध्या तरी काहीच नाही. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा उपाय चांगला वाटला तर शक्य झाला तर थोडीशी चहा पावडर वापरून करून बघा. म्हणजे अजून पाऊस नाही पडला, पाऊस पडल्यानंतर जास्त वापरली तर काही नाही, पण अजून पाऊस नाही पडलेला. ज्याच्याकडे पाण्याची जसं हे असेल तसं, कारण पाण्याचं खूप आता हे आहे ना, त्यामुळे तर जसं पाणी तुम्हाला देणं शक्य असेल तसं तुम्ही ते खत वापरू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना. वाटलं तर मला तर नक्की करून बघा.